चपात्या बनवून जर पीठ उरलं ना तर त्याचं असं काही बनवून खात जायचं. याचं एवढं वेळ लागतं ना माणसाला की पुढच्या वेळी चपाती बनवताना थोडंसं पीठ नक्कीच उरवतं माणूस आणि याला बनवूनच खातं. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, लगेच एक तवा घ्यायचा, तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये टाकायचे थोडेसे जिरे, लसूण, शेंगदाणे, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्याला चांगलं हलवत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. मग लगेच एक खलबत्ता घ्यायचा, त्याच्यामध्ये हे लगेच टाकून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगल्याला ठेसून याचा ठेचा बनवून घ्यायचा. आता ठेचा बनल्याच्या नंतर कणिक घ्यायची उरलेली, तिला पिठामध्ये बुडून थोडंसं लाटून घ्यायचं. लाटून झाल्याच्या नंतर त्यावर एक केलेला ठेचा टाकून घ्यायचा आणि ठेच्याला चांगलं सगळीकडून पांगून घ्यायचं आणि त्याच्यावरून अजून एक चपाती टाकायची आणि व्हिडिओ मध्ये दिसतंय तसं त्याला कापून रोल करून घ्यायचं. आता हे रोलला दाबून घ्यायचं आणि त्याला पिठामध्ये बुडून त्याला चांगलं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. लाटून झाल्यानंतर लगेच तव्यावर टाकून घ्यायचं आणि पहिल्या याला लो टू मीडियम फ्लेमवर अलटी पलटी करत थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर तेल किंवा तूप टाकायचं आणि आता गॅसची फ्लेम लो करून त्याला मस्त असं खरपूस होस्तवर आणि मस्त कलर येऊस्तवर भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर याला काढून घ्यायचं आणि त्याच्या असे चांगले 2-3 फटके मारायचे आणि मस्त असं लगेच खायला घ्यायचं. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.